लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज 96वी जयंती आहे। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधनाचं मोठं कार्य केलं। अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त लोकशाहिराला विनम्र अभिवादन। अण्णाभाऊंची साहित्य निर्मिती ही आजही सगळ्यांसाठी प्रेरणादायी आहे। समाजातील विषमता दूर करण्यासाठी अण्णाभाऊंनी त्या काळी सुरू केलेल्या चळवळीचा वारसा कुणी चालवायचा असा प्रश्न अनेकांसमोर आहे। अण्णाभाऊ यांच्या ज्या शाहिरीच्या माध्यमातून सामान्यांचा आवाज बनले होते त्या शाहिरी, फटके, छकडा एवढंच काय तर खऱ्या अर्थानं समाज प्रबोधन करणाऱ्या लावण्या सुद्धा अण्णांनी लिहिल्या। पण अशा बऱ्याच लोककला लोप पावत चाललेल्या आहेत। पाहूया त्या संबंधीचा एक रिपोर्ट। वयाच्या 60व्या वर्षीही आपल्या पहाडी आणि बुलंद आवाजातून घराघरात शाहिरी पोहोचवणारे शाहीर बापूसाहेब पवार। अण्णाभाऊ साठेंच्या पहिल्या भेटीत बापूसाहेब प्रभावित झाले। अण्णाभाऊ साठेंचा वारसा चालवण्याचा वसा त्यांनी घेतला आणि गेली 4 दशकांपासून आपल्या शाहिरीच्या जलस्याच्या माध्यमातून त्यांनी लोककलेचा जागर मांडलाय। मी साधारण 8-9 वर्षाचा असेल त्यावेळेस प्रत्यक्ष कार्यक्रमाला अण्णाभाऊ साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्या कार्यक्रमाला जाण्याचा एकदा योग आला आणि लहान असताना ज्यावेळेस मी कार्यक्रम पाहिला त्यावेळेस त्यांचा तो पहाडी आवाज, भयंकर मोठी क्रांतीची मनात तळमळ असलेली माझ्या लहान बाल मनाला एकदम भावली आणि मी स्वतःहून भारावून गेलो की जेणेकरून खरोखर या शाहिरीच्या माध्यमातून जी समाजात क्रांती घडवून आणण्याचा प्रयत्न चालू केलेला आहे तो आपणही करावा असं माझ्या मनाला वाटलं। बापूसाहेबांच्या या समाज प्रबोधनाची राज्य शासनाने दखल घेऊन त्यांना साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे आणि अनेक पुरस्कारांनी गौरवलं। लोककलेचा वारसा जपणाऱ्या बापूंकडे सगळेच जण प्रति अण्णाभाऊ म्हणूनच बघतात। पण वारसा जपत असताना बापूंना मात्र हलाखीचं जीवन जगावं लागतं। त्याचा बापूंना अजिबात खेद नाही, उलट अण्णाभाऊंचा वारसा कोण चालवणार याचीच चिंता त्यांना सतावत असते। महाराष्ट्र शासनाने मला पण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंच्या नावाने पुरस्कार मिळालेला आहे। परंतु अण्णाभाऊ पोवाडे गायचे, अण्णाभाऊ छकड गायचे, लावणी गायचे, लोकनाट्य करायचे, वगनाट्य करायचे, अनेक प्रकारची कला अण्णाभाऊंच्याकडे होती। आणि आताच्या या जमान्यात छकड राहिली नाही, पोवाडे कोण ऐकत नाहीत आणि जे जुने पारंपरिक महाराष्ट्राची भयंकर मोठी जी साहित्य संपदा होती, जी कला होती, सांस्कृतिक जी वारसा होता महाराष्ट्राचा तो आता लोप पावत चाललाय। अण्णाभाऊंच्या प्रेरणेतून बापूंनी सुरू केलेल्या या समाज प्रबोधनाच्या प्रवासाला IBN लोकमतचाही सलाम। गोविंद वाकडे, IBN लोकमत, पिंपरी चिंचवड। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं साहित्य क्षेत्रातलं काम खूप मोठं आहे। अनेकांना दिशा देणारं काम त्यांनी केलेलं असताना त्यांच्या मूळ गावी बांधण्यात आलेल्या त्यांच्या स्मारकाची मात्र दुरवस्था झाली आहे। शासनानं हे स्मारक बांधून थट्टाच केली आहे। स्मारकाचा उपयोग लग्न समारंभासाठी केला जातोय। भिंतींना जाळ्या लागल्यात तर खिडकीच्या काचा सुद्धा फुटल्यात। अनेक ठिकाणी कचऱ्याचं साम्राज्य पसरलेलं आपल्याला पाहायला मिळतंय। या स्मारकाच्या ठिकाणी चांगलं ग्रंथालय व्हावं आणि त्यात अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेल्या अनेक कादंबऱ्या ठेवल्या जाव्यात अशी मागणी आता ग्रामस्थ करतायत। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगावमध्ये 1996 मध्ये एक स्मारक उभारण्यात आलं। या स्मारकामध्ये नेमकं काय आहे आता आपण पाहूया। 1996 मध्ये त्यावेळीचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन झालं होतं। सध्या या स्मारकामध्ये मी उभा आहे, तुम्ही पाहू शकता हे स्मारक नसून एक लग्नाचा हॉल आहे असंच एकंदरीत चित्र या ठिकाणी दिसतंय। अशा पद्धतीनं इथं कोणतेही अण्णाभाऊ साठेंच्या अनुषंगानं कोणतीही माहिती अथवा शिल्पसृष्टी किंवा असं काही वेगळं इथं उभं केलेलं नाहीये। फक्त लग्नाचा हॉल म्हणूनच या ठिकाणी ह्याची ही परिस्थिती आहे सगळी। इथं सगळी दुरावस्था झालेली आहे। अनेक खिडक्यांच्या काचा फुटलेल्या आहेत, जाळ्या लागलेल्या आहेत, अनेक ठिकाणी भिंतींना तडे गेलेले आहेत
आणि हे अक्षरशः एक पत्र्याचं शेड अशाच पद्धतीची अवस्था सगळी या ठिकाणी झालेली आहे। या अवस्थेला कोण कारणीभूत आहे, का या ठिकाणी अशा पद्धतीने एवढं दुर्लक्ष शासनाने केलंय, याच्यासाठी बोलण्यासाठी माझ्याबरोबर इथले काही ग्रामस्थ आहेत। अण्णाभाऊची जन्मभूमी आहे, ह्या जन्मभूमीमध्ये कसं स्मारक पाहिजे, एकदम सुंदर चांगलं पाहिजे। हे काय स्मारक आहे का? नाही, तो चार भीती आणि काहीतरी उगाच दिसतंय कसतरी एक गोडाऊन असल्यासारखं। अण्णाभाऊंच्या समाजाची तर चेष्टा केलीच, पण त्यांच्या जन्मभूमीमध्ये त्यांना जसं साजेसं स्मारक असायला पाहिजे होतं तशा पद्धतीचे बांधलेलं नाही। तालुक्याचं बचत भवन सुद्धा याच्यापेक्षा उत्कृष्ट आणि चांगलं असतं। या ठिकाणी ग्रंथालय असायला पाहिजे, या ठिकाणी व्यायामशाळा असायला पाहिजेत। अशा पद्धतीचे या ठिकाणी जर शासनाने जर स्मारक जर या ठिकाणी उभा केलं तर खऱ्या अर्थानं अण्णाभाऊ साठेंच्या विचाराला कुठेतरी न्याय दिल्यासारखं आपल्याला या ठिकाणी जाणवेल। एकंदरीतच अण्णांच्या विचाराला वाव द्यायचा असेल तर या ठिकाणी त्यांच्या लिखित स्वरूपात असणारे किंवा त्यांचं जे साहित्य आहे ते या ठिकाणी अशा या स्मारकामध्ये ठेवलं गेलं पाहिजे, अशीच मागणी या ग्रामस्थांकडून केली जाते। तुषार तपासे, IBN लोकमत, वाटेगाव, सांगली। अण्णाभाऊंच्या स्मारकाची अवस्था आपण बघितली। स्मारक आहे की लग्न हॉल असा प्रश्न ती इमारत पाहिल्यानंतर होतो। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांची सुद्धा अजूनही उपेक्षाच होते। त्यांना मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करावा लागतोय। अनेक वर्षांपासून सरकार दरबारी खेटे घालून त्यांना दाद मिळालेली नाहीये। सरकार बदललं मात्र त्यांची उपेक्षा कायम आहे। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या सुनबाई माझ्या सोबत आहेत। तुम्ही काय सांगाल, आता काय परिस्थिती आहे तुमची इथं? तुम्हाला आता तुमचं आर्थिक हे कसं चालतंय, एकंदरीत घर कशा पद्धतीने चालतंय? आता घर आमचं चालतंय। आता मुलगी होती नोकरीला, ती मुलगी बी नोकरीला नाही, आता तिचं ऍक्सिडेंट झाल्यामुळे ती बी आता 2-2.5 वर्ष नाही। मग आलं काम, मी कामाला जाते, नसलं काम घरी राहते, मग घरातलाच कामधंदा बघते। आलं गेलं इकडे तिकडे काहीतरी मग किरकोळ करायचं आणि त्याच्यावरच घर चालवायचं। काय जमीन नाही, जागा नाही, काय नाही, कुठलं काय आम्हाला दुसरं सरकारी मानधन नाही, नाहीतर कुठली पेन्शन नाही, काय नाही। 1000 रुपये मला येतात, ते 1000 रुपयेवरून आपली शेतीत कामं करतोय, त्याच्यावरच माझं चाललेलं आहे, बाकी काही नाही। मग शासनाकडनं कधी तुम्हाला म्हणजे कधी विचारपूस झाली किंवा तुम्ही कधी मागणी केली आहे किंवा असं काही झालंय? 2 बार मी अर्ज दिले आठवले साहेब ह्याच्याकडं, ढोबळे सराकडं, की आमच्यासाठी तुम्ही काहीतरी करा। अण्णाभाऊ साठे विकास मंडळाचं चेअरमन किती होऊन गेले त्यांनी सुद्धा आमच्या घराकडे आमच्याकडे लक्ष दिलं नाही, अण्णाभाऊच्या कुटुंबाकडे लक्ष दिलं नाही। मग आम्ही बी मी बी असं ठरवलं की अण्णाभाऊ साठेंच्या कुटुंबाचं अण्णाभाऊ गेलं तसंच अण्णाभाऊचं कुटुंबी जाणार आहे। मग मी काय आशा केलेली नाही, मला कुणी देवावं घेवावं काय करावं, पण माझी एक इच्छा आहे की सगळं सरकार इथपर्यंत येऊन जाते, सगळं मंत्री येतात, घराला भेट देतात, पण त्यांचं दुःखसुख ती जाणून घेत नाही ती, तर मी त्यांच्या वंजळीनं पाणी पित नाही। एकंदरीतच आता मदतीची अपेक्षा पूर्णपणे यांनी सोडलेली आहे। त्यांना आता शासनाकडनं कोणतीच मदत नकोय, मात्र शासनाने याबाबतचा आता विचार करणं गरजेचं आहे की अण्णाभाऊंचं एवढं महत्वाचं काम त्यांनी या साहित्य क्षेत्रात केलं, मात्र त्यांच्या कुटुंबियांची अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे, त्याच्याकडे आता शासनाने लक्ष देण्याची गरज आहे। माझी मैना गावाकडे राहिली ही छक्कड आजही तितकीच लोकप्रिय आहे। त्या काळामध्ये अण्णाभाऊ साठे यांनी मराठी माणसांमध्ये एकी करण्याचा प्रयत्न केला होता, तो आपल्या शाहिरीच्या माध्यमातून। बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, मात्र ब्रेकवर जाता जाता गायक प्रसेनजीत कोसंबीनं गायलेल्या त्याच गाण्याची झलक बघूया। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली। हे तू भांडार रंग गव्हाळ कोर चंद्राची, उदत गुणाची मोठ्या मनाची, सीता ती माझी रामाची। हसून बोलायची, मंद चालायची, सुगंध केतकी, सतेज कांती घडी पुतळी सोन्याची, नव्या नवतीची काडी दवण्याची, रेखीव भुव्या कमान जणू इंद्रधनुची, हिरकणी हिऱ्याची काठी आंधळ्याची, तशी ती माझी गरिबाची मैना रत्नाची खाण आहे।
मैना रत्नाची खाण माझा जीव की प्राण नसे सुखाला वाण हिच्या गुणांची छक्कड मी गायली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली माझी मैना गावावर राहिली माझ्या जीवाची होती या कायली ब्रेकनंतर या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्यांच्यावर आधारित फकीरा ही कादंबरी लिहिली आणि ती पुढे गाजलीही। पुढे 27 भाषांमध्ये ही कादंबरी छापली गेली। त्या फकीराची समाधी ही अण्णाभाऊ यांचं गाव असलेल्या वाटेगावामध्ये आहे। कर्मभूमी म्हणून या गावाला ओळखलं जातं, मात्र या समाधीकडे सुद्धा पूर्णपणे दुर्लक्ष झालंय। रस्त्याच्या बाजूला असलेली ही समाधी कुणाची आहे याचा साधा उल्लेख सुद्धा तिथं केलेला पाहायला मिळत नाही। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंनी ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली त्या फकीराच्या समाधीच्या ठिकाणी मी सध्या उभा आहे। ह्या समाधी ही जी वाटेगाव मध्ये या एका रस्त्याच्या बाजूला आहे, मात्र या समाधीकडे पूर्णपणे शासनाचं दुर्लक्ष आहे। हे समाधी अशाच ठिकाणी एका रस्त्याच्या कडेला अशाच पद्धतीनं ही आहे, मात्र हिला संरक्षण देण्यासाठी म्हणून असं काहीच याच्या आजूबाजूला बांधण्यात आलेलं नाहीये। ही समाधी अनेक वर्षापासून अशाच पद्धतीनं इथं आहे, मात्र शासनाचं याच्याकडे अजिबात लक्ष नाहीये। खरं सांगायला गेलं तर अण्णाभाऊ साठेंनी या फकीरावर जी कादंबरी लिहिली फकीरा ती जगप्रसिद्ध झाली आणि तब्बल 27 भाषांमध्ये ती लोकांसमोर आली, मात्र त्याच फकीराच्या समाधीकडे मात्र आता पूर्णपणे दुर्लक्ष आहे। शासनाने याच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे असं इथल्या ग्रामस्थांचं सांगणं आहे। तुषार तपासे, IBN लोकमतसाठी, वाटेगाव, सांगली। संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे अग्रणी साहित्य सम्राट म्हणून अण्णाभाऊ साठेंना ओळखलं जातं। अण्णाभाऊंच्या स्मृतिप्रित्यर्थ राज्यात ठिकठिकाणी अण्णाभाऊंच्या पुतळ्याची वेगवेगळी स्मारकं उभारण्यात आली आहेत, मात्र आम्ही तुम्हाला एक स्मारक दाखवणार आहोत, ते जरा वेगळं आहे। पुण्यातल्या सेनापती बापट रोडवरील शेती महामंडळ चौकामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतींना उजाळा देणारी एक मोठी लेखणी साकारण्यात आली आहे। अण्णाभाऊ यांचा पुतळा उभारण्याऐवजी अण्णाभाऊ यांच्या लेखणीचं स्मारक साकारण्यात आलंय। अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या लेखणीच्या ताकदीच्या स्मारकाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटखरे यांनी। जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव असं अजरामर वाक्य लिहिणारे अण्णाभाऊ साठे यांची आज 96वी जयंती आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतीत पुणे महानगरपालिकेच्या वतीने शेती महामंडळ कार्यालयातील चौकामध्ये ही मोठी लेखणी साकारण्यात आलेली आहे। तब्बल 10 ते 15 फूट आकाराची ही लेखणी आहे। जगात देखणी अण्णाभाऊ साठे यांची लेखणी असं या लेखणीवर लिहिण्यात आलं आहे। अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या लेखणीचं एक अतूट नातेसंबंध आहे, कारण याच लेखणीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी तब्बल 35 कादंबऱ्या आणि बरेच सारे पोहाडे लिहिले। अण्णाभाऊ साठेंच्या ज्या कादंबऱ्या आहेत हे त्या काळच्या ज्या समाजाची भीषण वास्तविकता आहे याची जाणीव करून देणारे आहेत आणि अशाच अण्णाभाऊ साठे यांना एक प्रकारे आदरांजली वाहण्याकरिता अशा प्रकारे पुणे महानगरपालिकेच्या वतीने ही लेखणी साकारण्यात आलेली आहे। अण्णाभाऊ साठे यांच्या वैचारिक वारसा चालवणारे हनुमंत साठे आपल्याकडे सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी एकूण 35 कादंबऱ्या लिहिलेल्या आहेत आणि 35 कादंबऱ्यापैकी त्याच्यातील फकीरा या कादंबरीस साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। फकीरा कादंबरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या झुंजार लेखणीस अर्पण केलेले आहे। जग बदल घालून गाव सांगून गेले मज भीमराव अशा पद्धतीनं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे कॉम्रेड जरी असले, कम्युनिस्ट विचारवादी जरी असले, तर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची वैचारिकता हे आंबेडकरांची होती आणि दीन दलित उपेक्षित आणि गरीब माणसाच्या मनातली जळमट न्यूनगंडाची भावना लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्याच्याद्वारे आणि लेखणीच्याद्वारे नष्ट केलेले आहे। एकूणच आपल्याला असं म्हणावं लागेल की जे अण्णाभाऊ साठे यांची जी कारकीर्द होती त्याच्यामध्ये डफ आणि लेखणीचं महत्त्व अत्यंत महत्त्वपूर्ण होतं आणि याच लेखणीच्या माध्यमातून अण्णाभाऊ साठे यांनी आपले विचार साकारले आणि बरंच साहित्य यातून तयार झालं। व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह गोपाल मोटघरे, IBN लोकमत, पुणे।
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे हे जसे साहित्य क्षेत्राशी आणि लोककलेशी निगडीत होते, त्याचबरोबर अवघड असे रांगड्या खेळ खेळण्यामध्ये सुद्धा ते तरबेज होते. दांडपट्टा फिरवणे, कुऱ्हाड फिरवणे, लेझिम हे खेळ त्यांचे खूप आवडीचे खेळ होते. दांडपट्टा खेळताना वाजंत्री लावून हा खेळ खेळला जायचा. अण्णा गावाकडे आले की ते या खेळामध्ये रमून जायचे. दांडपट्ट्याच्या अनेक स्पर्धांमध्ये अण्णांनी भाग घेतला होता. वाटेगाव या गावामध्ये हा खेळ खेळला जात होता. तरुणांपासून वयोवृद्धांपर्यंत अनेक वयोगटातले लोक आजही दांडपट्टा खेळ खेळताना दिसत आहेत. अण्णाभाऊ साठे यांच्याकडून प्रेरणा घेऊनच ही कला आजही सुरू आहे. अण्णाभाऊंचा जन्म 1 ऑगस्ट 1920 तर साधारणतः 1940च्या दरम्यान ते ऍक्च्युअली दांडपट्टा खेळत होते आणि दांडपट्ट्याचा त्यांचाही ग्रुप होता. समाजाने सुद्धा याला प्रोत्साहन देऊन आजपर्यंत तरी जपलेला आहे, कारण हा पारंपरिक वाद्य आणि पारंपरिक खेळ आहे. त्यामुळे आजपर्यंत आम्ही ह्याला न्याय देत आलोय आणि जपत आलोय आणि इथून पुढे आम्ही हा खेळ चालवणार आहोत. जगबदल घालूनी घाव या विशेष कार्यक्रमामध्ये पुन्हा एक छोटासा ब्रेक घेतोय. पहा फक्त ऐक बिनलोकमत. या विशेष कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अण्णाभाऊ साठे यांची कर्मभूमी मुंबईतल्या घाटकोपर मधल्या चिरानगरमध्ये आहे. या कर्मभूमीकडे सध्या सरकारचं दुर्लक्ष झालंय. अण्णाभाऊ साठे यांची जयंती राज्य सरकारने शासकीय पद्धतीने त्यांच्या राहत्या घरी साजरी करावी, तसंच या दुर्लक्षित घराचं राष्ट्रीय स्मारक करण्यात यावं अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे. त्याचबरोबर अण्णाभाऊ साठे यांनी याच घरात निवास केला होता. अतिशय छोटंसं असलेलं घर आहे आणि इथेच अण्णाभाऊ यांनी आपल्या लेखणीतून समाज उपयोगी साहित्य लिहिलं. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे या चिरागनगरमध्ये वास्तव्यास होते आणि त्यांचं हे सर्व साहित्याचं कर्मभूमी असणारं हे ठिकाण आहे. सर्व मातंग समाजांना असं वाटतं की या ठिकाणी लवकरात लवकर स्मारक व्हावं आणि नवीन तरुणांना या ठिकाणी काही प्रेरणास्थळ असा उभा राहील या अनुषंगाने राज्य शासनाने गांभीर्याने घेऊन या ठिकाणी स्मारक होणं गरजेचं आहे. अण्णाभाऊंनी आपल्या शाहिरीच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्राची बाजू लावून धरली होती. वारणेच्या या वाघाची त्यावेळी गाजलेली लावणी होती माझी मैना गावाकडे राहिली. या विशेष कार्यक्रमामध्ये जाता जाता पाहूया त्याच लावणीची एक झलक. महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, महाराष्ट्रानं गुढी उभारली विजयाची, दाखवली रीतपाट भिंतीला लावून लढायची, तरी थगमग थांबली नाही माझी अंतरीची, गावाकडं मैना माझी भेट नाही तिची, तीच का झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, तीच का झाली आहे अखंडित महाराष्ट्राची, बेळगाव कारवार डांगुंबरगाववर मालकी तुझ्याची, दोन खंडेलीची कमाल दंडेलीची, चीड बेकीची गरज एकीची, म्हणून विनवणी आहे या महाराष्ट्राला शाहिरांची. आता वळू नका, आता वळू नका, रणी पळू नका, कुणी चळू नका, बिनी मारायची अजून राहिली, माझ्या जीवाची होती या काय, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली.